नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील पिरियडला 3 फायलम पाहिले होते. कोणते कोणते? सिलेंटेराटा, दुसरं नाव होतं निडॅरिया, त्यानंतर प्लेटीहेल्मिंथिस आणि ॲस्केल्मिंथिस. त्यानंतर आपण आज जे फायलम पाहणार आहोत यांचे आपण थोडक्यात आज व्ह्यू घेऊया. तो म्हणजे पहिले पाहणार आहोत आपण फायलम ॲनेलिडा, जे कॅरेक्टरिस्टिक्स एक्झाम्पल. त्यानंतर फायलम आर्थ्रोपोडा, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स एक्झाम्पल. त्यानंतर फायलम मोलुस्का, ठीक आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि एक्झाम्पल. आणि शेवटी पाहणार आहोत आपण फायलम इकायनोडर्माटा, त्याचे अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स अँड एक्झाम्पल. अशा प्रकारे आपण एकूण 4 फायलमचा अभ्यास करणार आहोत. तर बघा, या फर्स्ट ऑफ ऑल फायलम ॲनेलिडा. तुम्हाला मी ऑनलाईनमध्ये सांगितलं, पुन्हा डबल सांगतो. ॲने म्हणजे सेगमेंट, लिडा म्हणजे बॉडी. बॉडी इज डिवायडेड इंटू स्मॉल पार्ट, दॅट इज कॉल्ड ॲज सेगमेंट. सो बॉडी इज सेगमेंटेड. तर बघा, यांची बॉडी कशी असते? बॉडी इज लॉंग, म्हणून नाव आहे याचं ॲनेलिडा. खंड शरीर असते यांचं, लहान खंडामध्ये यांची बॉडी डिवाईड झाली असते. असं आपण पाहिलं गांडूळ, जडू. म्हणून बघा, बॉडी कशी असते? लॉंग, लांब, सिलेंड्रिकल, लंबदंड गोलाकार, मेटॅमेरिकली सेगमेंटेड. आता मेटॅमेरिकलीचा अर्थ काय आहे? वन आफ्टर अनदर. इथे असे एकामागनंतर दुसरा खंड आहे, एकानंतर दुसरा खंड, अशा प्रकारे दुसऱ्यानंतर तिसरा खंड, एकानंतर दुसरा खंड, दुसऱ्यानंतर तिसरा खंड, वन आफ्टर अदर असे सेगमेंट असतात बॉडीमध्ये. म्हणून म्हटलं आहे मेटॅमेरिकली सेगमेंटेड बॉडी. तिसरं याचं लक्षण महत्त्वाचं आहे, ते म्हणजे कोणतं? मोस्ट आर फ्री लिव्हिंग, मोकळे राहतात. फक्त काही जे आहेत फ्यू ॲक्टोपॅरासाईट, ते बाहेरून दुसऱ्या शरीराचं रक्त शोषतात, अन्न खातात बाहेर राहून, आतमध्ये राहत नाही. त्यानंतर याच्या पहिले कसे होते? एंडो होती पॅरासाईट, पण हे ॲक्टोपॅरासाईट आहेत. जसं पहिलं आपण ॲस्केल्मिंथिसवाले लीचचे पहिले कोणते नाही का जंत जे म्हटलं आपण, राऊंड वर्म आणि ॲस्केरिस, ते होते एंडो. पण हे कसे? ॲक्टोपॅरासाईट, म्हणजे बाहेरून राहून दुसऱ्याचं अन्न खातात. फ्री लिव्हिंग, काही कसे आहेत? फ्री लिव्हिंग जे आहेत ते कुठं राहतात मग? मे बी मराईन, खाऱ्या पाण्यामध्ये, ऑर फ्रेश वॉटर किंवा गोड्या पाण्यामध्ये, ऑर टेरेस्ट्रियल किंवा जमिनीवर राहतात. ठीक आहे. त्यानंतर बॉडी मेडअप ऑफ 3 लेअर, म्हणून म्हटलं आहे ट्रिप्लोब्लास्टिक. बॉडी मेडअप ऑफ 3 लेअर, ट्रिप्लोब्लास्टिक. सिमेट्री, बायलॅटरल, म्हणजे त्याला एकदाच समान 2 भागामध्ये कापता येते, बाय ओनली वन इमॅजिनरी ॲक्सिस, बायलॅटरल सिमेट्री. त्यानंतर युसिलोमेट. बघा, सिलोम 3 प्रकारची आहे. असिलोमेट म्हणजे सिलोम नाहीच अजिबात, जे मागं पाहिलं आपण सिलेंटेराटा वगैरे नाही का, प्लेटीहेल्मिंथिस. त्यानंतर शुडोशिलोमेट, खोटी शिलोम असते, फाल्स, त्याला म्हणतो आपण शिडोन. हे खरी शिलोम असते बॉडीमध्ये, म्हणून म्हटलं युशिलोमेट. त्यानंतर ते चालतात कसे? तुम्हाला हातपाय आहे, त्यांना काय असते? लोकोमोशन बाय सिटी. बघा, तुम्हाला हातपाय आहे, लेग्ज आहेत, त्यांना काय आहे मग? लोकोमोशन बाय सिटी. हार्ड असते भाग शरीरावरती, किंवा पॅरापोडिया किंवा सकर्स. जसं हे नेरिस आहे, ज्याला गोमगी म्हणतो आपण का नाही, नेरिसमध्ये पॅरापोडिया असते. लीचमध्ये सकर असते, लीचमध्ये इकडे सकर असते माऊथकडे, याने हालचाल करतात. आणि त्या याच्यामध्ये कुठे? इन अर्थवर्ममध्ये असतात सिटी, हालचालीचे अवयव. बरं. बॉडी कवर्ड बाय थिक क्युटिकल, बॉडीच्या वर असं कडक अशा सबस्टन्सचं आवरण असलेला म्हणतो आपण क्युटिकल. बॉडीवर कडक अशा, कठीण अशा पदार्थाचं आवरण असलेला म्हणतो आपण क्युटिकल. ठीक आहे. त्यानंतर हर्मॅफ्रोडाईट म्हणजे बायसेक्च्युअल, बोथ मेल अँड फिमेल ऑर्गन्स आर इन सेम बॉडी. हे यांचं खास वैशिष्ट्य आहे. एक्झाम्पल कोणतं आहे? अर्थवर्म, हे डायग्राम आहे. लीच, हे डायग्राम आहे. आणि हे नेरिस. डायग्राम भाग काढायचे आणि नाव द्यायचे. ठीक आहे. अर्थवर्म डायग्राम कोणते बघा, भाग कोणते आहेत? माऊथ, क्लायटेलम, सेगमेंटेड बॉडी आणि ॲनस. इथं लीचमध्ये माऊथ आणि ॲनस, हे इकडे माऊथ आहे, हे म्हणत हे ॲनस आहे, विष्ठा टाकण्याचं भाग. हे इकडे माऊथ आहे नेरिसचं, आणि हे पॅरापोडिया, आणि हे ॲनस इकडे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट फायलम आर्थ्रोपोडा. काय नाव आहे? आर्थ्रोपोडा. हे कसे असतात बघा?
त्याचं नावच आहे. आर्थ्रो म्हणजे जॉईंट, पोडा म्हणजे ॲपेंडेजेस. म्हणजे शरीरातले उपांग जे आहे ते उपांग याला, हे बघा हे पाय आहेत ना उपांग, याला जॉईंट असतात म्हणून म्हटलं जॉईंटेड ॲपेंडेजेस. ह्याचं वैशिष्ट्य आहे म्हणून म्हटलं आर्थ्रोपोडा. आर्थ्रो म्हणजे जॉईंटेड, ॲपेंडेजेस म्हणजे उपांग, पाय वगैरे. हायेस्ट बघायचं वैशिष्ट्य बघायचं, हायेस्ट नंबर ऑफ ॲनिमल्स अँड हायली सक्सेसफुल ॲनिमल्स. हे ॲनिमल जे या फायलममधले आहेत, हायेस्ट नंबर सर्वात जास्त जगामध्ये याच फायलमचे प्राणी आहेत. आणि पण ते कसे सक्सेसफुल, ते कुठेही राहतात सहज, सक्सेसफुली, यशस्वीपणे. त्यानंतर ऑल टाईप्स ऑफ हॅबिटॅट्स, ते कुठं राहतात, इन वॉटर, इन अंडर द सॉईल, इन एअर, कुठे राहतात. दे लिव्ह इन डीप ओशन, खोल समुद्रात राहतात, समुद्रात, खोल महासागरात. तर हायेस्ट माउंटेनपर्यंत म्हणजे महासागराच्या तळापासून तर हिमालयाच्या शिखरापर्यंत ते कुठेही राहतात. ट्रिप्लोब्लास्टिक पुढचं वैशिष्ट्य बघा, बॉडी मेड अप ऑफ 3 लेअर. त्यानंतर बायलॅटरल सिमेट्री, वन ॲक्सिस कॅन ओनली कट द बॉडी इंटू 2 इक्वल पार्ट्स. वन ॲक्सिस कॅन कट द बॉडी इंटू 2 इक्वल पार्ट्स. युसिलोमेट, यांच्यामध्ये खरी सिलोम असते. बॉडी सेगमेंटेड, बॉडी यांची पण खंड खंड असते, हा एक खंड, हा एक खंड, असं खंड बॉडी असते यांची. त्यानंतर कायटिनस एक्झोस्केलेटॉन, यांच्या तुमच्या बॉडीमध्ये काय असते, अस्थि, हाड आहे ना तुमच्या बॉडीचं, याला म्हणतो आपण आपला एंडोस्केलेटॉन. तुमचे केस नख हे तुमचे झाले एंडोस्केलेटॉन. यांच्यामध्ये काय असते मग, कायटिनचं बनलेलं एक्झोस्केलेटॉन अराउंड द बॉडी, बॉडीच्या बाहेर असते, याला म्हणतो आपण हार्ड कवरिंग. दे आर युनिसेक्स्युअल, एकतर मेल राहील किंवा फिमेल राहील, दोन राहणार नाही, यांची अगदी उलट आहे. एक्झाम्पल कोणते आहेत, सगळे इन्सेक्ट, मॉस्किटो, अँट, मुंग्या वगैरे, स्कॉर्पियन, विंचू वगैरे सगळेच आहे ना. त्यानंतर कोणते पण याच्यामध्ये काक्रोच, बेस्ट एक्झाम्पल याचं काक्रोच आहे एक्झाम्पल याचं. हां, हे डायग्राम काक्रोचची बघा, किती भाग शरीराचे, हेड, थोरॅक्स आणि ॲबडॉमिन, 3 भाग पडते शरीराचे प्रमुख. त्यानंतर हे काय त्याचे, इथे याचे आय असतात आणि हे आहेत अँटिना, हे आहेत लेग्स, हे ॲबडॉमिन, असे भाग आहे याचे. चला पुढचं फायलम बघूया आपण. फायलम मोलुस्का. मोलुस म्हणजे सॉफ्ट, स्का म्हणजे बॉडी. द बॉडी इज सॉफ्ट, म्हणून बघा बॉडी सॉफ्ट, हा कॅरेक्टर पहिलंच आहे. बॉडी सॉफ्ट, स्लायमी, हात लावल्याबरोबर आपल्याला कसं वाटते, बुडबुडीत वाटते आहे ना, सुटते हातून ते, टच. सो दे आर कॉल्ड ॲज, काय म्हणतो याला आपण, मोलुस्का ॲनिमल्स. वाय द ॲनिमल्स आर कॉल्ड मोलुस्का, बिकॉज द बॉडी इज सॉफ्ट अँड स्लायमी. सेकंड लार्जेस्ट फायलम, आता हे सर्वात जास्त ॲनिमल कोणाचे, आर्थ्रोपोडाचे. त्यानंतर नंबर कोणाचा, सेकंड मोस्ट ॲनिमल्स, सेकंड लार्जेस्ट ॲनिमल फायलम आहे हा जगातला, सगळ्यात दुसऱ्या क्रमांकाचे प्राणी या फायलमचे आहेत. ॲक्वॅटिक आहेत, कुठे राहतात, पाण्यामध्ये, किंवा काही काही टेरेस्ट्रियल पण आहेत, दोन्ही प्रकारचे ॲनिमल आहेत. मोस्ट इफ ॲक्वॅटिक आर देअर, इफ दे आर लिव्हिंग इन वॉटर, कसे आहेत मग ते, मोस्ट मराईन, जास्त खाऱ्या पाण्यात, फ्यू फ्रेश वॉटर, गोड्या पाण्यात. बॉडी ट्रिप्लोब्लास्टिक, पुन्हा तेच, मेड अप ऑफ 3 लेअर. युसिलोमेट, नॉन सेगमेंटेड, हां यांची बॉडी सेगमेंटवाली राहत नाही, यांची असते, यांची अजिबात नाही. बॉडी इज अनसेगमेंटेड, म्हणजे अखंड बॉडी असते, खंडमय नसते, सॉफ्ट बॉडी असते, याचं खास वैशिष्ट्य सॉफ्ट बॉडी असते. बायलॅटरल सिमेट्री, फक्त कोणामध्ये नाही बायलॅटरल सिमेट्री, स्नेलमध्ये, गोगलगायमध्ये ते राहत नाही, असिमेट्रिकल बॉडी असते गोगलगायमध्ये, बाकी ज्यांची बायलॅटरल सिमेट्री. बॉडी पार्ट्स 3, यांचे बॉडी पार्ट्स 3 असतात, हेड, फूट आणि विसरल मास, 3 बॉडीचे पार्ट असतात. हेड डोकं, त्यानंतर पायाचा भाग आणि दोघांच्या मधामधला सगळे अवयव एकत्र आले असते, याला म्हणतो आपण विसरल मास. इथं असते विसरल मास, इकडेच हेड, इकडेच फूट आणि इकडे हेड आहे ना, इथे विसरल मास आणि इकडे हे फूट असं आहे. आता विसरल मास जे असते दॅट इज कवर्ड विथ मॅन्टल, मॅन्टलला म्हणतात मॅन्टल, याच्यावर हार्ड कवरिंग असते मॅन्टलची विसरल मासवर, कारण तो नाजूक असतो म्हणून, टू प्रोटेक्ट दॅट. आता मॅन्टलवर पुन्हा आवरण असते हार्ड, मॅन्टल सिक्रिट हार्ड सबस्टन्स, कॅल्कॅरियस सबस्टन्स. मॅन्टलच्यावर आणखी हार्ड कवरिंग असते, दॅट इज कॉल्ड ॲज सेल, त्याला म्हणतो आपण शेल. तुम्ही कधी बघा शेतामधले घोगुले पाहिले असाल किंवा शंख शिंपले पाहिले असाल ना, ते हार्ड कवरिंग असते बघा, कॅल्शियम कार्बोनेटची बनली, कॅल्कॅरियस सेल त्याला म्हणतो.
So visceral mass has covering up mantle, and mantle secrete hard calcareous shell. आता शेल मे बी एक्सटर्नल, कधी कधी शेल बाहेर असतो, शरीराबाहेर बाहेरच्या भागामध्ये, किंवा इंटरनल काही काहीमध्ये आतमध्ये असतो, किंवा काही काहीमध्ये नसतोच मुळीत, अब्सेंट और मे बी अब्सेंट इन सम. आता युनिसेक्शुअल, आयदर मेल और फिमेल, दोन्ही नाही. एक्झाम्पल कोणते यांचे आहेत? बायव्हॉल, शिंपले, बघा शिंपले म्हणतो आपण, स्नेल, गोगलगाय, ऑक्टोपस. ही डायग्राम आहे ऑक्टोपसची. ही डायग्राम कोणाची आहे? ऑक्टोपस. बघा डायग्राम कोणता आहे? इथं आय आहे, हेडचा भाग आहे, इकडे हा सायफॉन आहे, हा भाग आहे विसरल मागचा भाग आहे, इकडे हे सकर आहेत आणि हे ट्यूब्स आहेत, टेंटॅकल्स, ट्यूब्स, टेंटॅकल्स आहेत हां, टू कॅप्चर द फूड, फूड नाही टेंटॅकल्स. त्यानंतर लास्ट फायलम इकायनोडर्माटा. इकायनो म्हणजे स्पाइन, डर्म म्हणजे कवरिंग. सो कॅल्कॅरियस स्पाइन्स ऑन होल बॉडी, म्हणून सो कॉल्ड ॲज इकायनोडर्माटा. हे याच्यामध्ये पहिलंच कारण सांगितलं आहे, काहून त्याला नाव आहे इकायनोडर्माटा? कॅल्कॅरियस स्पाइन्स ऑन द होल बॉडी. सेकंड कॅरेक्टर्स, ओनली मराईन, हे फक्त पाण्यात राहतात. आपण पहिलं आपण पाण्यात, जमिनीवर होते राहत नाही, हे कुठे फक्त पाण्यात नाही, ते कोणत्या खाऱ्या पाण्यात, बाकी ठिकाणी नाही. ट्रिप्लोब्लास्टिक, मेड अप ऑफ 3 लेअर, ॲक्टोडर्म, एंडोडर्म आणि मधातलं मिझोडर्म. युसिलोमेट, हे महत्त्वाचं आहे. रेडियली सिमेट्रिकल इन ॲडल्ट, यांची बॉडी कशी असते? रेडियल सिमेट्रिकल, कसे आपण कापा तरी 2 समान भाग. याला म्हणतो आपण बॉडी कॅन बी डिवाइडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स बाय एनी ॲक्सिस, याला म्हणतो रेडियली सिमेट्रिकल. बट ॲडल्टमध्ये कोणती सिमेट्री असते? रेडियली सिमेट्री. पण बायलॅटरल इन लार्वल स्टेज, सुरुवातीच्या जीवनाच्या काळामध्ये यांची सिमेट्री मात्र तशी नसते. कोणती असते? बायलॅटरल सिमेट्री असते. लोकोमोशन विथ ट्यूब फीट, यांच्यामध्ये खास नलिकासारखे असतात पाय, त्याला म्हणतो आपण ट्यूब फीट, यांच्या सहाय्याने ते आपली हालचाल करतात. ट्यूब फीट आल्सो युजफुल टू कॅप्चर फूड. ते ट्यूब फूडचा 2 उपयोग आहे, एक तर हालचाल करणे, लोकोमोशन करणे, मूवमेंट करणे, दुसरं काम आहे त्याचं टू कॅप्चर द फूड, याचं भक्ष्य पकडणे, लहान लहान प्राणी सूक्ष्मजीव पकडणे, याचं हे काम असते. सम ॲनिमल सेडेमेंटरी, काही ॲनिमल फ्री नाही राहत, काय खडकाला आधारकाला फिक्स झाले असतात, त्याला म्हणतो आपण सेडेंटरी, नॉट फ्री. स्केलेटॉन ऑफ कॅल्कॅरियस स्पाइन, यांच्या बॉडीवर कोणतं असतं? स्केलेटॉन कॅल्कॅरियस स्पाइनचं असते. किंवा काहीमध्ये प्लेट्स असते, ऑसिकल, त्याला म्हणतो आपण ऑसिकल, कॅल्कॅरियस ऑसिकल्स असते आतमध्ये बॉडीच्या. ठीक आहे, यांच्यामध्ये खास वैशिष्ट्य पुन्हा असायचं असं आहे, स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स, गुड एबिलिटी ऑफ रिजनरेशन. याच्यामध्ये नवीन प्राणी तयार होण्याचं प्रमाण अतिशय जास्त आहे. जे प्रोड्यूस व्हेरी फास्ट, मोस्टली युनिसेक्शुअल, बॉडीमध्ये एकतर मेल किंवा फिमेलच राहील, दोन्ही राहणार नाही ऑर्गन्स. ठीक आहे, यांचे एक्झाम्पल बघा. स्टारफिश हे कॉमन एक्झाम्पल आहे, तारा मासा. तुमच्या पुस्तकात डायग्राम देऊ नयेत, लेबल देऊ नयेत, तुम्ही डायग्राम काढायचे, लेबल देऊ नये तरी. स्टारफिश, दुसरा सी अर्चिन, तिसरा शी कुकुंबर आणि चौथा ब्रिटल स्टार, हे याचे एक्झाम्पल आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी आज 4 प्रकारचे फायलम पाहिले आहे. फायलम ॲनेलिडा, फायलम आर्थ्रोपोडा, फायलम मॉलुस्का अँड फायलम इकायनोडर्माटा विथ देअर एक्झाम्पल आल्सो. ठीक आहे, तुम्ही याचा काळजीपूर्वक अभ्यास करायचा. वी शुड स्टॉप नाव.